नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण आजारी पडतात तेव्हा आपल्याला नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये एखाद्या रुग्णाला भेटायला जातात तेव्हा सुद्धा सोबत नारळ पाणी घेऊन जाण्याची प्रथा आहे. देवापुढे नारळ फोडणं हे हिंदू धर्मांमध्ये खूपच पवित्र मानलं जातं. सणासुदीच्या दिवशी आपण नारळ फोडून त्यातील पाणी लहान मुलांना प्यायला देतो. शेवटी नारळ पाण्याला एवढं महत्व का आहे? आजारी रुग्णांना नारळ पाणी आवर्जून का दिलं जातं? नारळ पाणी पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत किंवा कोणकोणते तोटे आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नारळ पाण्यामध्ये पोषक तत्व विपुल प्रमाणात असतात, त्यामुळे नारळ पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत. निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने नारळ पाणी प्रत्येक ऋतूमध्ये पिलंच पाहिजे. नारळ पाण्यामध्ये कोणती पोषण मूल्य किती प्रमाणात असतात त्याचा चार्ट स्क्रीनवर देण्यात आलेला आहे. आता जाणून घेऊया नारळ पाणी पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत. मित्रांनो, आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याच्या प्रक्रियेला डिहायड्रेशन असं म्हटलं जातं. या डिहायड्रेशनमुळे आपल्या त्वचेच्या पेशी कमजोर होऊ लागतात आणि आपली त्वचा कोरडी पडते. कधी कधी त्वचेला खाजही सुटते. नारळ पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढवून डिहायड्रेशनच्या समस्येपासून आपल्याला आराम मिळतो. नारळाच्या पाण्यामध्ये असणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अँटीऑक्सिडंट. या घटकामुळे आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. हे ऑक्सिजन युक्त रक्त जेव्हा त्वचेच्या पेशींपर्यंत पोहोचते तेव्हा या पेशींमध्ये नवीन ऊर्जेचा संचार होतो, ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडण्यापासून आपलं संरक्षण होतं. नारळाच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा आढळत असल्यानं बऱ्याच प्रकारच्या त्वचेच्या इन्फेक्शन पासून आपली सुटका होते. शरीरावरील जखमा भरून काढण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन सी महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे त्वचेच्या प्रत्येक समस्येसाठी नारळ पाणी खूपच फायदेशीर ठरते. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारे क्षार मूत्र आणि घामाच्या रूपाने शरीराबाहेर फेकले जातात. कधी कधी मूत्रमार्गामध्ये किंवा किडनीमध्ये क्षार एकत्र साठून मूतखडा होण्याची शक्यता असते. भरपूर पाणी पिल्यानं हे क्षार शरीराबाहेर फेकण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मूतखड्यापासून आपलं संरक्षण होतं. नारळ पाणी पिल्याने आपल्याला वारंवार लघवीस जावं लागतं, ज्यामुळे आपल्या मूत्रमार्गातील क्षार शरीराबाहेर फेकले जातात. हेच क्षार मूतखडा होण्यास कारणीभूत ठरत असल्याने ते वेळच्या वेळी शरीराबाहेर जाणं आवश्यक असतं. नियमित नारळ पाणी पिल्यानं आपली किडनी आणि मूत्रनलिका स्वच्छ होते. त्यामुळे मूतखडा होण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. जर आपल्याला सतत ऍसिडिटी आणि गॅसची समस्या उद्भवत असेल तर त्यामागील एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या आहारातील फायबरची कमतरता. आपल्या आहारात जर फायबरचा समावेश नसेल तर आपली पचनशक्ती कमजोर होते. नारळाच्या पाण्यामध्ये फायबर्स विपुल प्रमाणात आढळतात, ज्यामुळे आपली पचनशक्ती सुधारू लागते. नारळाच्या पाण्यामध्ये आढळणाऱ्या एन्झाईम्समुळे अन्न चांगले पचण्यास मदत होते. जर आपल्याला पोटाच्या किंवा पचन संस्थेच्या समस्या असतील तर आपण नियमितपणे नारळ पाणी पिले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे डिहायड्रेशन होऊन आपल्याला अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आणि शरीराचे पोषण करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते. नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम हे घटक विपुल प्रमाणात आढळतात, ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जेचा पुरवठा केला जातो. ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असते अशा व्यक्तींना सतत घाम येतो. या समस्येवर मात करण्यासाठी नारळ पाणी हा एक रामबाण उपाय आहे. मित्रांनो, आजकाल बंद पाकिटातील पदार्थ ग्रहण करण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. हे पदार्थ जास्त वेळ टिकावेत म्हणून त्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. सोडियम हा या प्रिझर्वेटिव्ह मधला एक महत्वाचा घटक आहे. सोडियमच्या अतिरिक्त वापरामुळे आपला रक्तदाब अनियंत्रित होतो. बऱ्याच वेळा उच्च रक्तदाबासाठी सोडियम हा घटक कारणीभूत असतो. सोडियम हा घटक आपल्याला मिठामध्ये सुद्धा आढळतो. नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम विपुल प्रमाणात असते, जे आपल्या शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर टाकण्यास मदत करते आणि सोडियमचा दुष्प्रभाव सुद्धा कमी करते. त्यामुळे जर आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर आपण
नियमितपणे नारळ पाणी जरूर प्यायला हवे. आपल्या रक्तातील वाढते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आपल्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. हे कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये साठून राहते आणि त्यामुळे आपल्या हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे आपलं हृदय कमजोर होऊ लागतं. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर आपल्याला हृदयविकार होण्याची सुद्धा शक्यता असते. नारळ पाण्यामधील पोटॅशियम हा घटक आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित करतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन आपले हृदय हळूहळू निरोगी होऊ लागते. हृदयासंबंधी आजार टाळण्यासाठी आपण नियमितपणे नारळ पाण्याचं सेवन केलं पाहिजे. मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी सतत वाढत असते, त्यामुळे ही पातळी नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असते. नियमित नारळ पाणी पिल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आवर्जून नारळ पाणी पिले पाहिजे. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. इतर कोल्ड्रिंक्स आणि ज्यूसच्या तुलनेत नारळाच्या पाण्यात खूपच कमी कॅलरीज आढळतात. एक कप नारळाच्या पाण्यामध्ये फक्त 50च्या आसपास कॅलरीज आढळतात. जर आपण उपाशी पोटी नारळाचे पाणी पिले तर त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. जर आपण सकाळचा नाश्ता टाळून त्याऐवजी 1 ग्लास नारळाचे पाणी पिले तर त्यामुळे आपले वजन झपाट्याने कमी होते. आता जाणून घेऊया नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीराला काय काय नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, नारळ पाणी पिण्याचे खूप सारे फायदे असले तरी प्रमाणापेक्षा जास्त नारळ पाणी पिण्याचे तोटे सुद्धा आहेत. अति प्रमाणात नारळ पाणी पिल्यानं आपली पचनशक्ती बिघडू शकते, ज्यामुळे आपल्याला मळमळ, उलटी असे त्रास सुद्धा होऊ शकतात. नारळ पाणी पिल्यानं आपल्या शरीरातील पोटॅशियमचं प्रमाण वाढतं. जर आपण किडनीच्या विकाराने त्रस्त असाल तर अतिरिक्त पोटॅशियममुळे आपला किडनीचा आजार बळावू शकतो. जर आपल्याला गंभीर स्वरूपाचा किडनीचा आजार असेल तर नारळ पाणी पिण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. नारळाच्या पाण्यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, पण हेच प्रमाण जर जास्त झाले तर रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. कधी कधी चक्कर सुद्धा येऊ शकते. म्हणूनच नारळ पाणी हे प्रमाणात पिणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया नारळ पाण्यासंबंधी नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न. यातील पहिला प्रश्न आहे, एका दिवसामध्ये जास्तीत जास्त किती नारळ पाणी प्यावं? एका दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त 2 ग्लास पर्यंत नारळ पाणी पिऊ शकता. त्यापेक्षा जास्त नारळ पाणी पिणे आपल्या शरीरास नुकसानदायक ठरू शकते. पुढचा प्रश्न आहे, नारळ पाणी कोणी पिऊ नये? मित्रांनो, जर आपल्याला गंभीर किडनीचा आजार असेल तर आपल्याला नारळ पाणी सेवन न करण्याचा सल्ला देण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, मूतखड्याच्या रुग्णांनी नारळ पाणी प्यावे किंवा नाही? नारळ पाण्यामुळे आपली मूत्रमार्गिका आणि किडनीमध्ये साचलेले अतिरिक्त क्षार बाहेर काढून टाकण्यास मदत होते, ज्यामुळे आपली किडनी आणि मूत्रनलिका स्वच्छ होते. त्यामुळे मूतखड्याच्या रुग्णांनी आवर्जून नारळ पाणी पिलं पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये देण्यात आलेला कुठलाही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.